राहुरी नगर परिषद हद्दीमध्ये सर्व प्रभागांमध्ये नाले साफसफाई, डासांचं प्रमाण वाढू नये यासाठी औषधांची फवारणी तसेच तणनाशक फवारणी, स्ट्रीट लाईट्स आणि रस्त्यांच्या समस्या आदींबाबत 11 जून रोजी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडून समस्यांचा पाढाच वाचलाय। दरम्यान 8 दिवसात समस्या मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय। मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी नगर परिषद हद्दीमधील सर्व प्रभागामधील नाले साफसफाई, डास फवारणी आणि तणनाशक फवारणी, स्ट्रीट लाईट्स आणि रस्त्याच्या समस्यांबाबत 11 जून रोजी सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडत समस्यांचा पाढाच वाचलाय। राहुरी येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना 11 जून रोजी सकाळी निवेदन देण्यात आलंय। निवेदनात म्हटलंय की नगर परिषद हद्दीमध्ये पावसाळ्यापूर्वी JCBनं गाळ काढण्यात आला होता, पण JCBनं तो गाळ पूर्णपणे काढण्यात आला नाही आणि काढलेला गाळ पावसामुळे पुन्हा नाल्यांमध्ये जाऊन नाल्या तुंबल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सदर गाळ काढण्यात यावा। तसेच शहरामध्ये डासांचं प्रमाण वाढून रोगराई पसरत आहे। नगरपालिकेच्या मार्फत अद्यापपर्यंत रोगराईची फवारणी करण्यात आली नाहीये। शहरामध्ये वाढलेल्या गवतांवरती तणनाशक फवारणी अद्यापपर्यंत केली नाहीये, त्यामुळे सदरचं तण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। त्यापासनं साप, विंचू यांचा धोका निर्माण झालाय। शहरामधील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या, कचरा उचलणारे टेम्पो यांच्याद्वारे उचलला जाणारा कचरा वेळेवरती उचलला जात नाहीये, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। सदरचा कचरा रस्त्यावरती फेकला जातोय। तसेच नगर परिषद हद्दीमध्ये आणि ग्रामीण भागात लावलेले स्ट्रीट लाईट्स हे वारंवार रिपेअर करून देखील दिवसा चालू आणि रात्री बंद अवस्थेमध्ये आढळून येत आहेत। नगर मनमाड रोडवरील स्ट्रीट लाईट्स देखील पूर्णपणे बंद आहेत। त्यासोबतच शहरामधील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि रस्त्यावरती साठणाऱ्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी आदी समस्यांबाबत राहुरी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये ठिय्या मांडून समस्यांचा पाढा वाचलाय। येत्या 8 दिवसामध्ये सर्व समस्या मार्गी न लागल्यास भाजपच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय। या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, तसेच माजी नगरसेवक राजेंद्र उंडे, तसेच अक्षय तनपुरे, विक्रम भुजाडी, गणेश खैरे, सचिन मेहत्रे, अजित डावखर, किशोर भुजाडी, दत्तात्रय गायकवाड, सत्यवान पासवान, सागर येवले, दिनेश उंडे, जिशान शेख, नईन शिंगी, राम शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते। आज या ठिकाणी राहुरी नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी यांना निवेदन देण्याकरता सर्वजण उपस्थित राहिले। आरोग्याचा विषय होता, सांडपाण्याचा विषय आहे, काही नळाचं पाणी आहे ते दूषित येत आहे त्याच्या संदर्भात विषय होता, लाईटचा विषय होता आणि हे सर्व विषय घेऊन आज मुख्य अधिकाऱ्यांना कल्पना दिली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 8 दिवसाच्या आत, 2-4 दिवसाच्या आत क्लिअर करून देतो। त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष देऊ, का की आरोग्याचा माणूस एक आजारी पडल्यामुळे तिथं दुर्लक्ष झालं। घंटा गाडी वेळेवर नाही, लाईट दिवसा चालती, रात्री बंद राहती, हे संदर्भात काही विषय होते। हे सर्वांचं निराकरण त्यांना कल्पना दिली
आणि आता त्यांनी आपल्याला निवेदन स्वीकारलंय. आज राहुरी नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माननीय चीफ ऑफिसर ठोंबरे साहेब यांना सर्व राहुरी शहरातल्या नागरिकाच्या वतीने राहुरी शहरातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात निवेदन इथं दाखल दिलेलं आहे. त्यामध्ये आरोग्याचा प्रथम प्रश्न जो राहुरी शहराचा आरोग्याचा आहे, नाले सफाई. दुसरी गोष्ट लाईटचा प्रश्न, हा महत्वाचा प्रश्न आहे राहुरी शहराच्या दृष्टीने. त्यानंतर रस्त्याच्या कडाला जे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे डासाचे जे साम्राज्य झालेले आहे, नाले सफाई नसल्यामुळे डासाचे राहुरी शहरामध्ये फार अति साम्राज्य झालेले आहे. त्या फवारीच्या दृष्टीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे. राहुरी शहरातील नगरपालिका ज्या काही समस्या होत्या, ज्या दूषित पाणी येणे असतील, आरोग्य संदर्भात फवारणी असेल, तसेच विविध ठिकाणची स्ट्रीट लाईट, आयमॅक्स बऱ्याचशा ठिकाणची जी रोषणाई विभागातली जे कामकाजावर जे हे आहेत, ते सगळे विषय मार्गी लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व माझे सहकारी आम्ही सर्व इथे उपस्थित राहिलो आणि या सीओ साहेबांना आम्ही मुख्याधिकारी साहेबांना याबद्दल निवेदन दिले की या सर्व तक्रारी आहे याचे लवकरात लवकर निरासन करावे. राहुरी शहरातील संपूर्ण जो नालेसफाई आहे तो त्वरित जलद गतीने करून घेण्यात यावी. तसेच शहरामध्ये जे उपविभाग आहे शहराचा, ज्या ठिकाणी रहिवासी वस्ती आहेत, त्या रहिवासी वस्तींकडे जाणारे जे रस्ते असतील ते दुतर्फाच्या काठी त्या काढण्यात यावे. आणि ज्या शहरामध्ये पाणी साचते त्या संपूर्ण पाणी साचण्याचं कारण एकच आहे, तर तुमची नाले सफाई वेळेवर नसल्यामुळे हा सगळ्यात मोठा विषय तो ह्या पाणी साचण्याचा हाच आहे, तो नाले सफाई म्हणून. आरोग्याविषयी यांना कोणतेही गांभीर्य नाही, कोणत्याही प्रकारचे यांच्याकडे नियोजन नाही, एकाही विभागाला याच्यातला कोणताही याची जाणीव नाही. आणि जो सर्वात महत्वाचा विषय, तर काही मुख्यालय यांचे अधिकाऱ्यांचे मुख्यालय राहुरी असताना सुद्धा ते राहुरीत न राहता इतर कोणतरी गावी राहून इथं वेळेवर हजर होत नाही, हा सुद्धा विषय महत्वाचा आहे. आणि या संपूर्ण या एकत्रित सगळ्या याच्या विषयाचं आम्ही निवेदन देऊन आम्ही याचा सगळ्या याचा हे केला, पाठपुरावा केला. नगर मनमाड हायवेला जे स्ट्रीट लाईट आहेत ते बऱ्याच प्रमाणात बंद आहेत. त्यामुळे कालच एक अपघात झाला. एक स्कूल बसवर एक ट्रक पडली, जे त्या रस्त्याला असणारे खड्डे, त्यानंतर रात्री लाईट नसल्या कारणाने अपघाताचे प्रमाण वाढलेत. त्याचबरोबर लहान मुलं तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याच्या समस्या पण खूप वाढत चालल्या आहेत. डासांचं प्रमाण जास्त वाढलंय. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही राहुरी शहरामध्ये डासांची फवारणी करावी. जे सांडपाणी आहे किंवा जे दूषित पाणी आहे त्याची विल्हेवाट लावी. तसेच शनी मंदिर परिसर आणि नवी पेठ यामध्ये इथे सध्याला आता अशी परिस्थिती, मागच्या मे महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला, नाले सफाई नसल्या कारणाने तिथे कमरा एवढं पाणी साचतंय. त्या संदर्भात सुद्धा आम्ही सीओ साहेबांना बोललो, त्यांना कल्पना दिली की तुम्ही लवकरात लवकर नाले सफाई करा, जेणेकरून ते पाणी पावसाचं पाणी लवकर जाईल आणि तिथे पाणी साचणार नाहीत. तसेच आरोग्याच्या पण समस्या आहेत. आम्हाला इथे आल्यानंतर असं भरपूर वेळेस अनुभव आला की अधिकारी लोक हे आपण ज्यावेळेस हे काम घेऊन येतो त्यावेळेस उपलब्ध नसतात. त्यांना त्या पण सूचना देण्यात आल्या आहे की तुम्ही सर्वांना एक वेळेचं नियोजन द्या, एक वेळ ठरवून द्या की या वेळामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये पाहिजेत. आम्ही भरोशेस आलो, कधी सीओ साहेब नसतात, सीओ साहेब असले की खालचे कर्मचारी नसतात, अशी परिस्थिती आहे. या सर्वांमध्ये त्यांनी आम्हाला येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही या सर्व समस्यांचं निराकरण करू अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय. जर 8 दिवसांमध्ये या सर्व समस्यांचं निराकरण झालं नाही तर भारतीय जनता पार्टी राहुरी शहराच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल, असा मी इशारा देतो आणि थांबतो. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे. बस्ता खरेदी म्हणजे
कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.